हॅलो एव्हरीवन, मी पी थोरात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदची जी आपली एक्झाम होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, तर त्याचा जो सिलेबस असणार आहे तो कशा प्रकारचा असेल, कुठल्या सब्जेक्टवरती किती प्रश्न विचारले जातील, ओव्हरऑल जो एक्झामचा पॅटर्न आहे तो कसा असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्टली डिस्कस करणार आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एक्झामचा सिलेबस किंवा पॅटर्न माहिती असेल, पण ज्या लोकांनी 2021मध्ये जेव्हा फॉर्म रिओपन झाले होते तेव्हा ज्या लोकांनी यासाठी अप्लाय केलेले आहे किंवा जे फ्रेशर लोक असतील तर त्यांच्यासाठी हा बेसिक व्हिडिओ असणार आहे. शॉर्टली डिस्कस करूयात की कुठल्या सब्जेक्ट वाईज टॉपिकवरती किती प्रश्न विचारले जातील आणि सध्या तरी कुठल्याही ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये जिल्हा परिषदनं हे जे परीक्षेचे स्वरूप आहे ते आपल्याला डिक्लेअर केले नाही, पण मागचा जो सिलेबस होता किंवा मागचे जशा प्रश्नपत्रिकेचं जे ॲनालिसिस मी केलेलं आहे त्या धर्तीवरती आपण बेसिक डिस्कस करून घ्याव्यात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना एक आयडिया येऊन जाईल की कशा प्रकारचे आणि किती प्रश्न हे टॉपिक वाईज विचारले जाणार आहेत. तर ज्या लोकांनी नवीन फॉर्म भरले आहे, ज्या लोकांना सिलेबस माहिती नसणार आहे आणि पॅटर्न माहिती नसणार आहे, कशा प्रकारचा पॅटर्न या एक्झामचा असणार आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर अशा प्रकारे आरोग्य विभागाने हा सिलेबस दिला होता, जवळपास 75 पेजेसचं हे PDF आहे आणि याच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये जेवढ्यासुद्धा जागा निघल्या आहेत त्या सगळ्यांचा डिटेलमध्ये सिलेबस याच्यामध्ये दिलेला आहे आणि हाच सिलेबस आपल्याला जिल्हा परिषदला लागू पडणार आहे. अशाच प्रकारचं फ्रेमिंग जिल्हा परिषदच्या प्रश्नपत्रिकेचं असणार आहे. आतापर्यंत जेवढ्या जिल्हा परिषदेच्या एक्झाम झालेल्या आहेत तर त्या सगळ्यांच्या पेपरचं जर आपण ॲनालिसिस केलं तर त्याच्यावरून तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. खाली आल्यानंतर तुम्हाला आपला फार्मसीचा सिलेबस इथं बघायला भेटेल, तर तो आपण इथं थोडक्यात डिस्कस करून घेऊया. तर खाली आल्यानंतर तुम्ही बघून घेऊ शकता आपला सिलेबस आहे फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी. सेक्शन पहिला आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला इथं इंग्लिशचा सेक्शन दिसत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचं ग्रामर, त्याच्यामध्ये मग सिनोनिम असतील, अँटोनिम असतील, स्पेलिंग करेक्शन असतील किंवा पंक्च्युएशन असतील किंवा टेन्सेस असतील, असा बेसिक सिलेबसवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी असेल, त्याच्यामध्ये ॲडम फ्रेजेस असतील, मिनिंग असेल किंवा एक्सप्रेशन असेल त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर फिलिंग द ब्लँक सेंटेन्स यावरती प्रश्न विचारले जातील आणि सिम्पल सेंटेन्सेस स्ट्रक्चर या टॉपिकवरती सुद्धा प्रश्न विचारले जातील. तर अशा प्रकारचे बेसिकचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याचे तुम्हाला सिलेबसमध्ये बघायला भेटत असतात. तर हे जे पॉईंट आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. फक्त 5 पॉईंट किंवा 8 पॉईंट हे दिलेत म्हणून एवढेच टॉपिक करायचे असं काही नाही. हे सोडूनसुद्धा तुम्हाला दुसऱ्या टॉपिकवरती प्रश्न हे विचारले जाऊ शकतील. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इथं मराठी सेक्शन बघायला भेटत असेल. त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जवळपास पहिला सेक्शन आहे बघा मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर भाषा सौंदर्य टॉपिक आहे, त्याच्यामध्ये उपमा असेल, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, याचा अर्थ, वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी या सब्जेक्टवरती किंवा या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक हे तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांच्या पाठीमागं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पाठीमागच्या पेजवरती ह्या टॉपिक बघायला भेटेल, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्यासोबत योग्य जोड्या जुळवा किंवा लावा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातील. तर हा होता मराठीचा सेक्शन. त्याच्यानंतर थर्ड सेक्शन आहे जनरल नॉलेज. यामध्ये बघा करंट अफेअर आहे, त्याच्यामध्ये इंडिया किंवा महाराष्ट्र लेवलचे करंट अफेअर विचारले जातील. मागच्या आरोग्य विभागाची एक्झाम असेल किंवा जिल्हा परिषदेची एक्झाम असेल त्याच्यामध्ये सुद्धा इंडिया लेवलला किंवा महाराष्ट्र लेवलला प्रश्न हे विचारले गेलेले होते. त्याच्यामुळे करंट अफेअर करत असताना बेसिक जे आपलं महाराष्ट्राचं करंट अफेअर किंवा ऑल इंडियाचं जे छोट्या बेसिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या करंट अफेअरमधल्या, तर त्या आपल्याला इथं कवर करायच्या आहेत. त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री, त्याच्यामध्ये सिव्हिल्स आहे, त्याच्यामध्ये इंडियन जिओग्राफी आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, जनरल सायन्स आहे, त्याच्यामध्ये कुठले बेसिक तुम्ही सायन्सचं पुस्तक इथं वापरू शकता. तर इंडियन हिस्ट्री, जिओग्राफी आणि कॉन्स्टिट्यूशन यासाठी तुम्ही जे तात्याचा ठोकळा हे पुस्तक यूज करू शकता. स्पोर्ट आणि कल्चर हे तुम्हाला डेली करंट अफेअरमधून गोष्टी कवर होऊन जातील. त्याच्यानंतर खाली बघा एक महत्त्वाचा ॲक्ट दिला आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, तो एक ॲक्ट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट हा एक ॲक्ट आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जीकेचं नॉलेज असेल किंवा कॉम्प्युटर बेस्ड प्रश्न हे तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक ॲबिलिटी यावरती प्रश्न विचारले जातील. पहिला आहे ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यानंतर बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये न्यूमरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री आणि स्टॅटिक्स. त्याच्यानंतर जनरल सायन्स, त्याच्यामध्ये मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इन्व्हायरमेंटल सायन्स हे याच्यासाठी तुम्ही लुसेंटचं पुस्तक वापरू शकता. याच्यावरती बेसिक प्रश्न हे विचारले जातील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि मेजर पोर्शन असतो आपल्या या पेपरमधला, तो म्हणजे डोमेन म्हणजे फार्मसीचे प्रश्न. तर त्याच्यामध्ये बघा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि कुठल्या टॉपिकवरती प्रश्न हे विचारले जातील. जनरल फार्मॅकॉलॉजी आहे, कॉलॉजीचा पार्ट आहे जनरल फार्मॅकॉलॉजी, यावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग्ज, याच्यासाठी तुम्ही KD त्रिपाठीचं छोटंसं जे पुस्तक आहे ते वापरू शकता. ड्रग डोसेस फॉर्म त्यावरती प्रश्न विचारले जातील. बायो अवेलेबिलिटी, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ द अँटीबायोटिक्स,
क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी, न्यूरो फार्मॅकॉलॉजी, सायको फार्मॅकॉलॉजी, कार्डिओव्हास्क्युलर फार्मॅकॉलॉजी, फार्मॅकॉलॉजी, एपिडेमियोलॉजी आणि डेंटल फार्मॅकॉलॉजी. तर एवढे जरी टॉपिक तुम्हाला इथं फार्मॅकॉलॉजी बघायला भेटत असतील तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण जे बेसिक डिप्लोमाचं पुस्तक आहे ते तुम्हाला पूर्णपणे कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया सुटिक्समध्ये सुद्धा हा पार्ट कव्हर होतो, त्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर फार्मसी ॲक्ट आणि कॉस्मेटिक ॲक्ट ज्युरिस्प्रुडन्सचा पार्ट आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट याच्यावरती प्रश्न विचारले जातील. आणि रोल ऑफ द हॉस्पिटल हे हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी याच्यामध्ये पॉईंट कव्हर होतो, तर हे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जातील. कम्युनिटी फार्मसी बेसिक डिप्लोमाचा सब्जेक्ट आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. GMP हे तुम्ही लॅटमनच्या पुस्तकामध्ये सापडून जाईल तुम्हाला, किंवा तुम्ही गुगलवरती सुद्धा हा पॉईंट सर्च करून याच्या नोट्स काढू शकता. डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन युज्ड इन द फार्मास्युटिकल हॉस्पिटल, तर हे सुद्धा तुम्ही गुगलवरती सर्च करून हे जे खालचे 2 पॉईंट येत आहेत याच्यावरती माहिती मिळवू शकता. त्याच्यामध्ये इसेन्शियल ड्रग लिस्ट असेल किंवा ECL असेल, हे तुम्हाला गुगल केल्यानंतर गोष्टी भेटून जातील. तर अशा प्रकारचा बेसिक सिलेबस होता आरोग्य विभागाचा, आणि अशाच प्रकारचा सिलेबस असणार आहे आपला जिल्हा परिषदचा. सध्या सिलेबस पब्लिश केलेला नाही, या धर्तीवरती तुम्ही एक ॲनालिसिस करू शकता, किंवा मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे होत्या आपल्या पुस्तकामध्ये, तर त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करून मी तुम्हाला अशा प्रकारचा सिलेबस असेल हे तुम्हाला इथं आजच्या व्हिडिओने डिस्कस करत आहे. जे प्रश्न विचारले गेले जिल्हा परिषदेमध्ये ते सेम याच धर्तीवरती किंवा या सिलेबसवरती बेस्ड आहेत. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना तुम्ही या सिलेबसला एक डोळ्यासमोर ठेवून तुमचं जे अभ्यासाचं स्वरूप आहे ते इथं नियोजित करू शकता. तर अशा प्रकारचा सिलेबस होता आरोग्य विभागाचा. आतापर्यंत जिल्हा परिषदेने कुठल्याही नोटिफिकेशनमध्ये जो सिलेबस असणार आहे तो सध्या पब्लिश केलेला नाही. फक्त तुम्हाला अभ्यास करत असताना एक डायरेक्शन यावी, आणि आतापर्यंत जेवढे जिल्हा परिषदेच्या एक्झाम झालेल्या आहेत त्या पेपरचं ॲनालिसिस करून प्रश्नाचे जे स्वरूप आहे सेम याच धर्तीवरती प्रश्न हे विचारले गेलेले आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट एक राहून गेली की प्रश्न हे कसे विचारले जातील. तर सगळ्यांना माहीत असेल की 40 प्रश्न हे डोमेनवरती म्हणजे फार्मसीवरती विचारले जातात. त्याच्यानंतर 15 प्रश्न जे आहेत ते बाकीच्या सब्जेक्टवरती विचारले जातात. त्याच्यामध्ये तुमची लँग्वेजचे 2 सेक्शन असतील, त्याच्यामध्ये तुमचं मराठी असेल त्याच्यावरती 15 मार्क, त्याच्यात तुमची इंग्लिश असेल त्याच्यावरती 15 मार्क, मॅथ रिजनिंग असेल त्याच्यावरती 15 मार्क, आणि GK जे असतील त्याच्यावरती 15 मार्क. असं जो मेजर पोर्शन आहे तो इथं तुम्हाला अदर दॅन फार्मसी 60 मार्काचा आहे. याच्यामध्ये लँग्वेजचे 2 सेक्शन मराठी इंग्लिश, मॅथ रिजनिंग, GK ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी 60 मार्काच्या, आणि जे डोमेन म्हणजे फार्मसीचे जे प्रश्न असणार आहेत कोर, तर ते जवळपास 40 प्रश्न हे विचारले जाणार आहे. असं 100 मार्काचा तुमचा हा पेपर होणार आहे, आणि कदाचित एका प्रश्नाला 2 मार्क असतील, म्हणजे जे मेरिट असणार आहे ते 200 मार्कावरती इथं डिसाईड होणार आहे. जर याबाबतीत काही महत्त्वाची पुन्हा एकदा जिल्हा परिषदेने अपडेट दिली, त्याच्यामध्ये तुमचा सिलेबस असेल किंवा एक्झामचं स्वरूप असेल, काही थोडेसे चेंजेस जर झाले तुम्हाला मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या गोष्टी कव्हर करेल. सध्या तुम्ही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर मार्केटमध्ये 2 पुस्तकं आहेत. पहिलं जे पुस्तक आहे माझं, तर हे पुस्तक आहे, याच्यामध्ये जवळपास मी 5500 प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये मॅथ रिजनिंग, GK मराठी इंग्लिश ग्रामर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करत जे आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत ते टॉपिक वाईज तुम्हाला, हे आतापर्यंत आलेले जे प्रश्न आहेत तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज जे आहे त्याच्यामध्ये सेपरेट करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्राचे जे होणारे एक्झाम आहेत फार्मसी ऑफिसरचे, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, MPSC, त्यासाठी एक नवीन पुस्तक मी मागच्या वर्षी लॉन्च केलेलं आहे. तर हे पुस्तक तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्टवरती भेटेल. तर या पुस्तकात थोडेसे चेंजेस केलेले आहेत. जशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आयोगाने विचारलेल्या आहेत तर तशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकात मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. कशाही प्रकारचं सेपरेशन या बुकमध्ये नाही, आणि या पुस्तकापेक्षा या पुस्तकात तुम्हाला जे आहे ते नवीन पुस्तकामध्ये जास्त प्रश्नपत्रिका अवेलेबल करून दिलेल्या आहेत. हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. दोन्ही पुस्तकाच्या ज्या लिंक्स आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या एक्झामसाठी. थँक्यू.